दरम्यान मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातही जुंपली आहे। जे रिक्षा चालकांचे मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतोय त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही। ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे। हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत। त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये। फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतायत, जे मराठी लोक रिक्षा चालवतात त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार। हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला धमकी देण्याचा प्रयत्न आणि ह्याला मारू त्यांना मारू हे आमच्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारच्या काळात कोणी करू नये। तो नियम तुम्ही आता हिंदू समाजाला लावताना तोच नियम अन्य धर्मांना पण लावा, मग आम्हाला कळेल किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात। विचारा कधी त्यांना कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो, एक लक्षात ठेवा। आम्ही असताना कुठल्याही हिंदूकडे कोण वाकड्या नजरेने बघायला आम्ही देणार नाही।